नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार विविध जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईची मदत जाहीर झालेली आहे। आता यामध्ये मदत किती आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे। हा शासन निर्णय 30 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयानुसार 120,33,87,000 एवढा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। आता या शासन निर्णयानुसार कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मदत निधी मिळणार आहे, तर त्यामध्ये नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं 21,392 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 13,20,38,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 33 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 4,73,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं 10,543 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 6,37,33,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये 120 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 6,80,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये 6,038 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 3,99,53,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये 3,554 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 1,97,50,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं 191 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 11,76,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 6,901 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 4,93,12,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा, ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 19,239 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 16,42,56,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 20,874 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 6,98,99,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये 14,937 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 8,45,34,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 4,152 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 12,43,98,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, धाराशिव जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 63,414 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 42,45,93,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 2,896 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 2,85,92,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। अशी एकूण 120,33,87,000 एवढी नुकसान भरपाई DBTच्या माध्यमातून मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या महिन्यात या अगोदरही शासन निर्णय निघालेले आहेत, मात्र जसे पंचनामे शासनाकडे सादर झाले त्याप्रमाणे शासनाने मदत जाहीर केलेली आहे। आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।